हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। नमस्कार श्रोते हो, मी आज तुम्हाला जी गोकुळ अष्टमी साजरी केली जाते याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे। जो कृष्ण अष्टमीच्या दिवशी गोपाल कृष्णाचा जन्म हा रात्रीच्या वेळेस झाला आहे, जो 12 वाजता त्या ठिकाणी जन्माची जी प्रक्रिया आहे किंवा आपण जन्म उत्सव जो साजरा करतो त्याची वेळ रात्री 12ची आहे। भगवान विष्णूंनी या जगाचं कल्याण करण्यासाठी अनेक अवतार घेतलेले आहेत। त्यामध्ये विशेष अवतार जे सांगितले जातात ते म्हणजे रामप्रभू आणि गोपाल कृष्ण। तसं पाहायला गेलं तर रामाचा जन्म हा दुपारी 12 वाजेचा आहे आणि गोपाल कृष्णाचा जन्म हा रात्री 12 वाजेचा आहे। वेळ सारखी आहे, मात्र दिवस आणि रात्र या गोष्टीमध्ये भेद करून भगवंत त्या ठिकाणी जन्माला आले। याचा सांगण्याचा अर्थ असा आहे की भगवान रामांनी ज्या गोष्टी मर्यादेसाठी प्रदर्शित केल्या नाही त्या गोष्टी गोपाल कृष्णाच्या चरित्रामध्ये आपल्याला प्रकर्षाने दिसून येतात। आपण जर रामचरित्र किंवा गोपाल कृष्ण चरित्र जर उलगडून बघितलं त्यावेळेस आपल्याला समजतंय की रामप्रभूंच्या चरणामध्ये जे आचरण दिसतं ते गोपाल कृष्णाच्या चरणामध्ये आचरण दिसत नाही। चरण दोघांचे सारखेच आहेत, फक्त आचरणाचाच फरक आहे। रामाचं चरित्र आचरण करावं आणि गोपाल कृष्णाचं चरित्र नुसतं श्रवण करावं। भगवान रामांनी कधीही सांगितलं नाही की मी परमेश्वर आहे, तुम्ही मला शरण या, आणि गोपाल कृष्णांनी कधीही लपवलेलं नाही की मी भगवान आहे, परमेश्वर आहे, परमात्मा आहे, तुम्ही मला शरण या। गीतेमध्ये नव्हे तर संपूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, तुम्ही सर्व गोष्टींचा त्याग करा आणि तुम्ही मला शरण या, असं गोपाल कृष्ण आपल्या चरित्रात नेहमी सांगत असतात। आणि अशा या गोपाल कृष्णांचा जन्म कृष्ण अष्टमीच्या दिवशी झाला, रोहिणी नक्षत्रावर झाला। याचं चरित्र आपल्याला सर्वांना परिचयाचं आहे की याचा जो जन्म आहे तसं जर आपण बघितलं, आपण सारे म्हणत असतो की आमच्या जीवनामध्ये खूप सारे काही कष्ट आहे, वेदना आहे, त्रास आहे, पण जर आपण कृष्ण चरित्राकडे बघितलं तर आपल्याला दिसून येईल की त्यांचा जन्मच मुळात तुरुंगात झालेला आहे, म्हणजे जन्मापासूनच त्यांना त्रास सुरू झालाय। त्यांचं चरित्र जर आपण अगदी खोलवर बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये असा एकही क्षण नाही की ज्याच्यामुळे त्यांना वेदना झालेला नाही, पण नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असणे हा त्यांच्या जीवनातनं शिकणारा एक विशिष्ट गुण आहे। हा गुण जर आपण शिकलो तर आपल्या जीवनातल्या बऱ्याचशा अडचणी या दूर होतील। तुरुंगात जन्म झाला, या वसुदेवांनी त्याला नंदबाबांकडे आणलं। त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्याचा जन्म झाला हे सर्व ग्रामामध्ये म्हणजे त्या नगरामध्ये समजलं, सगळ्यांना आनंद झाला। आनंदल्या नरनारी, सर्व लोक त्या ठिकाणी आनंदित झालेले आहे। गुढिया तोरणे म्हणजे त्याचा आनंद इतका झाला आहे की गुढी तोरणे त्या ठिकाणी बाजंत्री या सर्व गोष्टी गावामध्ये सुरू झाल्या। म्हणजे एखादा उत्सव जसा सर्वांनी एकत्र मिळून करावा तसा उत्सव
या नंदबाबांच्या ग्रामामध्ये सुरू झाला आहे. या गोकुळामध्ये अगदी गोकुळमय वातावरण झालं आहे. आणि असं वातावरण हे सर्वांना आनंददायी आहे, आपल्या मनाला प्रसन्न करणारं आहे. अहो, या कृष्ण चरित्रामध्ये आपल्याला खूप साऱ्या काही कथा ऐकायला मिळतात. पण आजचा जो व्हिडिओ मी या ठिकाणी टाकत आहे किंवा या ठिकाणी सांगत आहे की महत्त्वाचं कारण असं आहे की जो गोपाल काला केला जातो, जो कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी असतो, या काल्याचं नेमकं महत्त्व काय आहे? हा काला सर्वांनी करावा का? हा काला का खावा? या काल्यामध्ये कोणते कोणते पदार्थ असतात, कोणत्या कोणत्या गोष्टी असतात ज्या आपल्या शरीरासाठी कोणत्या प्रकारे उपयोगी पडतात, याला पौराणिक आधार काय आहे, या साऱ्या गोष्टी मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. गोपाल काला हा शब्द जर आपण बघितला, गोपाल जो गायींचं रक्षण करणारा आहे, म्हणजे साक्षात गोपाल कृष्ण. त्यांनी त्यांच्या हाताने जे गोष्टी केल्यात, ज्या गोष्टी मिश्रित केल्यात, त्याला गोपाल काला असं म्हणतात. आता या गोपाल काल्याचं वैशिष्ट्य असं आहे की या गोपाल काल्याचा प्रसाद घेण्याचा लोभ हा प्रत्यक्षात देवांना झालाय. प्रत्यक्षात देवांना सुद्धा देखील असं वाटलंय की हा गोपाल काल्याचा प्रसाद आपण खावा, पण त्यांना देखील तो काल्याचा प्रसाद मिळालेला नाही. आणि इतका दुर्लभ असा हा गोपाल काल्याचा प्रसाद सांगितला गेलाय. आणि हा काला नुसता एकट्याने खायचा नाहीये, काला वाटू एकमेका. हा काला वाटायचा आहे, एकमेकाला द्यायचा आहे. त्याच्याकडचा आपण घ्यायचा, आपल्याकडचा त्याला द्यायचा, ज्याला काला वाटू एकमेका. आणि असा काला हा खायचा आहे. पौराणिक कथा 2 मिनिटाची सांगतो आणि त्याचं वैशिष्ट्य पुढे सांगतोय तुम्हाला. हा काला गोपाळ कृष्णांनी तयार केला. कसा केला? गोपाल कृष्ण सुरम्य असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये, या गोकुळामध्ये गायी चारण्यासाठी त्याचे सगळे सवंगडी मित्र त्या ठिकाणी गोळा झालेले आहेत. सगळ्या गायी चरायला गेल्या आहेत आणि गायी चरायला गेल्यानंतर दुपारची वेळ झाली, खेळून खेळून अत्यंत दमले आणि या गोपाल कृष्णांनी म्हटलं की चला आता आपण जेवण करूया. सगळे मित्र म्हणाले ठीक आहे, बरोबर आहे, भुका लागलेल्या आहेत. आणि सर्वांनी त्यांच्या त्यांच्या शिदोऱ्या पुढे काढल्या. कोणी ज्वारीची भाकरी आणलेली होती, कोणी बाजरीची भाकरी आणलेली होती, कोणी दही, दूध, साखर त्या ठिकाणी ते आणलेलं होतं. त्याच्यानंतर काहींनी लोणी आणलेलं होतं, कारण मथुरेला विकायला जाणारं जे लोणी आहे त्या गोकुळातल्या मुलांनी खाऊ नये का, तर त्यांनी देखील ते आणलेलं होतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी काहींनी लोणचं आणलेलं होतं, लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं, हे सारे पदार्थ प्रत्येकाने वेगवेगळे आणलेले होते. कृष्णाच्या मनामध्ये आलं, अरे आपण प्रत्येकाचे तुमच्या आणलेल्या गोष्टी तुम्ही नेहमीच खातात, आज आपण विशिष्ट कार्य करूया. काय? तुमच्या सर्वांच्या जे काही पदार्थ आहे ते माझ्याकडे आणा. गोपाळकृष्णाने एक मोठं पात्र घेतलं आणि त्यामध्ये त्यांच्या मित्रांनी जेवढ्या पण काही गोष्टी, ज्या वस्तू खाण्यासाठी आणलेल्या होत्या, त्या सर्व एकत्र करायला सुरुवात केली. लाह्या टाकल्या. कोणी लाह्या आणलेल्या होत्या, लाह्यांचं महत्त्व देखील तेवढंच आहे. त्यानंतर त्याच्यावरती दही टाकलं. दही हे भगवंताच्या निर्मळ प्रेमाचं एक प्रतीक आहे. लोणी टाकलं. त्यानंतर लोणीचं महत्त्व काय आहे की भगवंताचं हृदय हे लोणी आहे, अत्यंत मवाळ आहे, अत्यंत प्रेमळ आहे. आणि असं लोणी त्यांनी त्या काल्यामध्ये टाकलं. लोणचं, काहींनी मिरच्या आणलेल्या होत्या त्या देखील त्यांनी टाकल्या. हा सर्व काला एकत्र केला आणि सर्व काला एकत्र केल्यानंतर मित्रांना सांगितलं की आता तुम्ही एक काम करा, सर्वांनी याच्यामध्ये हात टाकायचे
आणि सर्वांनी तो काला एकत्र करायचा. त्यावेळेस ते मित्र म्हणाले त्याचे सवंगडी की गोपालकृष्ण हे आम्हाला सांगू नका, आम्हाला तर तुमच्याच हाताचा काला खायचा आहे. किती निर्मळ प्रेम आहे बघा. म्हणून गोपालकृष्ण हे अशा प्रेमासाठी जन्म घेत असतात. साक्षात गोपालकृष्णांनी तो सर्व काला एकत्र केला आणि आपल्या आपल्या हाताने सर्वांनी हातात घेतलाय. पण गोपालकृष्ण म्हणाले नाही, असं करायचं नाही. का? मी माझ्या हाताने तुम्हाला काला खाऊ घालणार. सर्वांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य निर्माण झालं आणि त्या ठिकाणी तो काला घेतला. सुदामा त्या ठिकाणी त्याचे जे सवंगडी होते सर्वांच्या मुखामध्ये तो काला त्याने भरवायला सुरुवात केली. सर्वांना आनंद आला, आनंद अश्रू वाहू लागले. आणि या मुलांनी सांगावं की कृष्णा मला जरा आंबट लागतंय तुला. म्हणजे मित्राला एक घास खाऊ घातला की त्याला म्हणाला कसं लागलाय? तो म्हणाला आंबट लागलाय. आंबट लागलाय? तोच उष्टा हात गोपालकृष्णाने त्यांच्या मुखामध्ये घालावा. हो, खरंच आंबट लागलाय. परत दुसरा घास उचलला, दुसऱ्या मित्राच्या मुखामध्ये घातला. तो म्हणाला अरे कृष्णा हा खोटं बोलतोय. का? आंबट नाही आहे ते, तो गोड आहे. तुला गोड लागला? त्यांनी मुखामध्ये घातला. अरे तुला गोड, मला सुद्धा देखील गोडच लागला रे. परत तिसऱ्या मित्राच्या मुखामध्ये काला घातला. म्हणाले कृष्णा हे दोघंही खोटं बोलतात आहे. का? अरे मला तर तुरट लागलाय, तो गोडही नाही आहे आणि काहीच नाही, नुसता तुरट आहे. त्यांनी तोच हात घेतला आपल्या मुखामध्ये घातला. तर म्हणाले अरे बरोबर आहे, यांच्या दोघांचं खोटं आहे, तुरटच लागलाय. चौथ्या मित्राच्या मुखामध्ये घास घातला. तो म्हणाला हे तिघही खोटं बोलताय. कृष्णा तू तर खोटारडाच आहे. का? अरे या तिघांचं नाही आहे, तुरटही नाही, गोडही नाही, काहीच नाही. काय आहे मग? म्हणाले हे तिखट आहे. आणि तोच उष्टा हात गोपालकृष्णाने त्यांच्या मुखामध्ये घातला आणि म्हणाले हा खरंच तिखट आहे. या सांगण्याचा मतितार्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की काला जो आहे, जो भगवंत तयार करतो आपल्या जीवनासाठी, तो कोणाला त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त होणारे जे काही गोष्टी आहे, काहींना तुरट लागतात, काहींना गोड लागतात, काहींना तिखट लागतात. पण ज्यावेळेस आपण देवाकडे तक्रार करतो की ही गोड आहे, ही तिखट आहे, ही तुरट आहे, भगवंत त्याला सुद्धा होच म्हणतो. कारण मनुष्याने हे लक्षात घ्यावं की हे सर्व जग जे आहे हे भगवंताने निर्माण केलं आहे. हा काला आहे, आपल्याला कसा हवा आहे त्याची चव वेगळी आपल्याला लागू शकते. मात्र हे ध्यानात घ्यावं की भगवंताने आपल्याला दिलं आहे, त्याने आपल्या हाताने आपल्याला भरवलंय. हा आनंद घ्या. हे तुरट लागलं, हे खारट लागलं, मला त्रास सहन झाला नाही, हिचं बोलणं मला आवडलं नाही, माझं कार्यच कठीण आहे, या सर्व गोष्टी सोडून द्या. हे भगवंताने माझ्यासाठी नियोजित केलंय. हा आनंद घ्या आणि जीवनामध्ये पुढे सरका. हा सांगण्याचा अर्थ आहे. आणि असा काला खाल्ल्यानंतर या गोपालकृष्णांनी म्हणाले ते सगळे तुम्ही तुमचे हात आता सगळे खरकटे झाले आहेत, कुठे चाललेत? म्हणाले कृष्णा आता मी नदीवर जाऊन हात धुतो की? म्हणाले नाही. का? ते सारे वाट पाहतायत ना. कोण? सगळे देवगण. हे कृष्णांनाच माहिती होतं की साऱ्या देवांना देखील ह्या काल्याचा प्रसादाचा लोभ निर्माण झालाय. मग तो कीटक मुंगी इकडून तिकडून येऊन सुद्धा त्यांना प्राप्त झालेला नाही, कारण खाली पडलेला काला देखील या मुलांनी खाऊन घेतलेला आहे. मग सगळ्या देवांनी विचार केला आता हे सगळे मुलं नदीमध्ये हात धुवायला येतील, मग तेवढं का असेना, किंचित का असेना आपल्याला तो काला खायला भेटेल म्हणून या देवांनी, स्वर्गातल्या देवांनी देखील माशाचे रूप, जे जलचर प्राणी आहेत त्यांची रूप धारण करून नदीमध्ये प्रवेश केलाय. मग त्यांना तो प्राप्त होईल. करायचं नाही तसं. म्हणाले मग काय करू?
असं इथं कपाळाला वगैरे पुसू? म्हणाले नाही. म्हणाले हाताला? अजिबात नाही. असं झटकून टाकू? नाही. का? म्हणाले शरीराच्या प्रत्येक इंद्रियामध्ये वेगवेगळ्या देवाचं स्थान दिलं गेलं आहे. ते देव त्या स्थानामध्ये येऊन बसले आहेत. मग आता काय करायचं? मग गोपालकृष्णांनी आपल्या मित्रांना सांगितलं की आपले जे हात आहे हे मागच्या बाजूला पुसावे. का? शरीराच्या प्रत्येक इंद्रियामध्ये देवाचं स्थान आहे, फक्त मागच्या बाजूलाच नाही आहे. म्हणून सर्वांनी तो काला खालन मागे पुसलेला आहे. म्हणून या सांगण्याचा अर्थ काय? काला हे पुण्य कार्य आहे. हात झटकणं, पुसणं हे आपण निकृष्ट कार्य म्हटलं जातं. म्हणून पुण्य कार्य जर आपल्याला करायचं असेल, शुभ कार्य जर आपल्याला करायचं असेल, तर आपण ते समोर उभं राहून केलं पाहिजे. मात्र आपल्याकडनं काही गोष्टी चुकीने होत असतील, त्या मात्र गोष्टी मागे सावरल्या पाहिजे, त्या गोष्टी मागे टाकल्या पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला त्या गोष्टी ज्या वाईट संदेश निर्माण करतील आणि त्यांच्या जीवनाला त्रास देतील अशा गोष्टी या मागेच सोडल्या पाहिजे. हा सांगण्याचा मतितार्थ आहे. आणि हा काला आपल्या जीवनासाठी महत्त्वाचा आहे. का? आपल्या जीवनामध्ये सुख असतं, दुःख असतं, अनेक प्रकारच्या अडचणी असतात, समस्या असतात, संभ्रम असतात, विचार असतात, टेन्शन असतं. या सगळ्या गोष्टी असं म्हणा की आपल्या जीवनामध्ये काल्याच्या स्वरूपातच आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र आपल्याला त्रास देत असतात. पण आपल्या जीवनामध्ये हा काला कसा बाजूला सारावा आणि याच्यापासून दैवी गुण कसा प्राप्त करावा हे आपल्याला काला शिकवतोय. म्हणून अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी कृष्ण लीलेमध्ये सांगितली जाते तो म्हणजेच गोपाल काला. दही हंडी केली जाते, त्याच्यामध्ये काला बनवला जातो. तो काला किती महत्त्वाचा. सप्ताह असू द्या, त्या दिवशी देखील शेवटच्या दिवशी काला केला जातो. त्यानंतर आपल्या काही कार्य समारंभ असेल त्या दिवशी सुद्धा सांगतेच्या दिवशी काल्याचा प्रसाद हा केला जातो. हा कृष्ण आशीर्वाद आहे म्हणून काल्याचा प्रसाद केला जातो. अजून काही माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील का किंवा कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील हे निश्चित कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्या पद्धतीने व्हिडिओ बनवायला नक्की प्रयत्न करेन. नमस्कार.